IAS अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केली आहे। मनमथ असं मृत मुलाचं नाव आहे। मलबार हिलच्या दरिया महल इमारतीतून सकाळी 7:30च्या सुमाराला मनमथ म्हैसकरनं उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे। मनमथ सकाळी 7 वाजता आपला मित्र अग्रवाल याला भेटायला जातो असं सांगून घरातून निघाला, पण सकाळी 7:30च्या दरम्यान मलबार हिलमधील दरिया महल इमारतीच्या खाली एक तरुण पडल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मनमथचा मृतदेह जे हॉस्पिटलमध्ये पाठवला, पण मनमथनं आत्महत्या केली की त्याचा खून झाला याबद्दल अद्याप पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही। या प्रकरणी पोलिसांनी मनमथच्या 5 ते 6 मित्रांची चौकशी सुरू केली आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। IAS अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांचा 18 वर्षीय मुलगा मनमथ म्हैसकर मलबारीमधल्या दरिया महल माझ्या मागे जी इमारत आहे याच इमारतीवरून सकाळी 7:30 ते 7:45 दरम्यान पडून त्याचा मृत्यू झालेला आहे। मनमथने आत्महत्या केलेली आहे असा प्रथमदर्शनी गुन्हा मुंबई पोलिसांनी रजिस्टर केलेला आहे। या दरिया महल इमारतीच्या 21व्या मजल्यावरती मनमथचा मित्र अग्रवाल राहतो। 22 माळ्याची इमारत आहे आणि त्यानंतर वर छत आहे आणि त्या छतावरून मनमथ पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे असा प्रथमदर्शनी गुन्हा मुंबई पोलिसांनी रजिस्टर केलेला आहे। ही काळ्या रंगाची जी स्कॉर्पिओ गाडी आहे त्या गाडीच्या बरोबर पलीकडच्या साईडला त्या ठिकाणी मनमथचा मृतदेह सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान या ठिकाणी आढळला होता। मुंबई पोलीस सकाळी या ठिकाणी आली, त्यांनी त्याचा मृत्यू तात्काळ ताब्यात घेतला आणि जे हॉस्पिटलला पाठवला होता। मलबारील पोलीस या संपूर्ण प्रकरणात तपास करत आहे। त्या अनुषंगे मनमथने नेमकी आत्महत्या केली आहे, त्याची हत्या करण्यात आलेली आहे। आणखीन एक म्हणजे नवीन माहिती समोर आलेली आहे। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार मनमथ छतावर जेव्हा गेला होता त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो तोल जाऊन या ठिकाणी पडलेला आहे, ही देखील शक्यता आहे। अशा 3 शक्यतेवरती मलबारील पोलीस आणि मुंबई पोलीस या संपूर्ण घटनेत तपास करत आहेत। सकाळी 7 वाजता मनमथ घरी सांगून निघाला होता की मलबारमधल्या या इमारतीमध्ये त्याचा जो मित्र राहतो अग्रवाल त्याच्या घरी तो चाललेला आहे आणि 7:30 ते 7:45 दरम्यान या ठिकाणी जो मनमथ आहे त्याचा मृतदेह आढळला। सुरुवातीला मुंबई पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा जो ADR रजिस्टर केला होता त्यामध्ये त्याची आत्महत्या त्यांनी केलेली आहे असा जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण त्यानंतर पुढे जाऊन मनमथच्या अनेक मित्रांची चौकशी मुंबई पोलीस करत आहे। त्यांनी जी चौकशी केली आहे त्या अनुषंगे आणखीन एक माहिती समोर आली, म्हणजे मनमथचा छतावरून तोल गेल्यामुळे मृत्यू झाला असावा अशी एक शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे मनमथने आत्महत्या केली आहे, त्याची हत्या करण्यात आलेली आहे का छतावरून त्याचा तोल जाऊन त्याचा मृत्यू झालेला आहे, या 3 शक्यता बाळगत मुंबई पोलीस मनमथच्या मृत्यूचा गूढ उकलत आहेत। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।